आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी। पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी जिंकल्या। शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। प्रधानमंत्री 1.5 लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया 1,54,000 मतांनी निवडून आली। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात 288 पैकी 155 जागा जिंकणार, शरद पवार यांचा दावा। तर लोकसभेसारखीच विधानसभेला रणनीती आखावी लागणार असंही केलं वक्तव्य। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो। चोरलेलं चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। नगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण, सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 रुपयांचंही शुल्क भरलं। सुजय विखेंकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप, सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा। विखेंच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। ज्याला दोन्ही गोष्ट पचवायची ताकद आहे त्याच माणसाने निवडणूक उतरलं पाहिजे। त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या? विजय झाल्यानंतर सुद्धा आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पराभव पचवता आला पाहिजे। 12 जुलैला होणाऱ्या 11 विधान परिषद जागांची निवडणूक स्थगितीसाठी ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता। आमदार अपात्रता सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक घेणं घटनाबाह्य, ठाकरे गटाचा दावा। पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाचा आक्षेप, आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरे सक्रिय, तर अमित ठाकरेंच्या मागे संपूर्ण महायुती। अमित ठाकरेंच्या भीतीने काहींची हवा गेली आहे, प्रसाद लाड यांचा आदित्य ठाकरे यांना टोला। येणाऱ्या विधानसभेला पानसट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाही, मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। विधानसभेमध्ये या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत,